नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अति संभाव्य प्रश्नपत्रिका यामध्ये सादर करणार आहोत, जे की परीक्षेला वारंवार विचारलेले प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोण T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे? खालीलपैकी कोण T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे टीम साऊदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शेरिंग तोबगे यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? शेरिंग तोबगे यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भूतान हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आगती विमानतळ डॅश येथे आहे. आगती विमानतळ डॅश येथे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लक्षद्वीप या ठिकाणी काय आहे? आगती विमानतळ आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आझाद दस्ता ही सेना कोणी उभारली होती? आझाद दस्ता ही सेना कोणी उभारली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाई कोतवाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात कोणत्या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो? भारतात कोणत्या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 11 ते 17 जानेवारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरलेली आहे? खालीलपैकी कोणती कंपनी आहे जी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मायक्रोसॉफ्ट ही काय आहे? जगातील सर्वात महागडी कंपनी ठरलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे आयोजन पद कोणत्या देशाकडे आहे? अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे युगांडा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? भारतात 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रीय युवक दिवस हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शीख हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात कोणत्या वर्षापासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? भारतात कोणत्या वर्षापासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1985 सालापासून काय करतो? राष्ट्रीय युवक दिवस म्हणून आपण साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, मेंदू ऑक्सिजनशिवाय किती मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो? मेंदू ऑक्सिजनशिवाय किती मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 4 ते 6 मिनिटे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वयंपाकाच्या गॅसमध्ये ब्युटेन किती टक्के असते? स्वयंपाकाच्या गॅसमध्ये ब्युटेनचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 90% हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्मदिवस 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्मदिवस 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे खशापा जाधव हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंपास गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे? पंपास गवताळ प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दक्षिण अमेरिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्रबोधन युग म्हणून कोणते शहर ओळखले जाते? प्रबोधन युग म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 13वे ते 16वे शतक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट 1857च्या उठावामध्ये डॅड्याचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केलेले होते. 1857च्या उठावामध्ये डॅड्याचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बिहार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेश उत्सव केव्हा चालू केला? लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेश उत्सव केव्हा चालू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1893 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असलेले सेल्युलर जेल कोणते आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असलेले सेल्युलर जेल कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंदमान हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट प्रकाशाचे अपस्करण हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? प्रकाशाचे अपस्करण हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर C.V. रमन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते होते? वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुसलमानाचे राज्य स्थापन करणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट आदिवासी यांना भारतीय संघटनेने डॅड्यास असे संबोधले आहे. आदिवासी यांना भारतीय घटनेने डॅड्यास असे संबोधले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अनुसूचित जमाती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट कैलास पर्वतरांगा ही कोणत्या देशामध्ये आहे? कैलास पर्वतरांगा ही कोणत्या देशामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तिबेट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट बालविवाह जातीभेद अस्पृश्यता या प्रकारचा विरोध करून डॅड्यास यांनी केरळमध्ये समाज सुधारणा केलेली आहे. बालविवाह जातीभेद अस्पृश्यता या प्रकारचा विरोध करून डॅड्यास यांनी केरळमध्ये समाज सुधारणा केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नारायण गुरु हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट भारताचे कोणते पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म पाकिस्तान देशात झाला होता? भारताचे कोणते पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म पाकिस्तान देशात झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मनमोहन सिंग हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रत्नागिरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिद्धार्थ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट भांगडा हा खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? भांगडा हा खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंजाब राज्याचा भांगडा हा लोकनृत्य आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विश्वास एकता बलिदान हे काय होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्यास काय म्हणतात? मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्यांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पारपटल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट 1910 मध्ये कर्ममठाची स्थापना डॅड्याश यांनी केली होती. 1910 मध्ये कर्ममठाची स्थापना डॅड्याश यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं तर 1910 मध्ये कर्ममठाची स्थापना केली होती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.